कल्याण में बांग्लादेशी और रोहिंग्या घुसपैठियों के फर्जी दस्तावेजों के मामले में चर्चा कर रहे तो भारतीय जनता पार्टी नेता किरीट सोमैया कल्याण तहसील कार्यालय पहुंचे। फर्जी दस्तावेजों पर उन्होंने समीक्षा की। बांग्लादेशी और रोहिंग्या घुसपैठियों के फर्जी दस्तावेजों पर चर्चा करने के लिए भारतीय जनता पक्ष नेता किरीट सोमैया कल्याण तहसील कार्यालय पहुंचे। उन्होंने जन्म और मृत्यु प्रमाण पत्र से जुड़े आवेदनों पर समीक्षा की। तहसीलदार ने बताया कि 1250 में से 650 आवेदन खारिज हुए हैं। किरीट सोमैया ने पूरी जांच की और सख्त कार्रवाई की मांग की। बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं कटकारस्थान महाराष्ट्रात 6 महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली। कल्याण तालुक्यात असे 12.5 ते अर्धा आले आहेत। त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूस चर्चा केली। एक मोठं कारस्थान 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्माचं प्रमाणपत्र देण्यात 1,23,000 दिले। 19,000 मंजूर झाले होते, त्यांना स्थगित करण्यात आले। आणि हिते जर सक्सेसफुल झाले असते तर पुढे काय झालं असतं। ठाणे जिल्ह्यात भिवंडीला मी जाऊन आलो, ठाण्याला जाऊन आलो। एकंदर महाराष्ट्रात आतापर्यंत 20 जिल्ह्यात ह्या बांगलादेशीच्या निमित्ताने माझे दौरे झालेले आहे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो। आज मी मुख्यमंत्र्यांना एक आणखीन सूचना पाठवली आहे। ज्याचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये एक अधिकारी नेमला जातो। अशाच पद्धतीने जुने उशिराचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत त्या पोलीसकडून व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे। मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी काढला होता। आता एक नवीन माहिती समोर आली आहे। सिराज मेहमद, अक्रम अहमद, महमूद बगाड यांनी 193 कोटी रुपये मालेगाव APMC नावाचा वापर करून काढून घेतला। त्यातनं सुमारे 50 कोटी रुपये हे बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याच्या घोटाळ्यात वापरण्यात आले आहे। यात असं लक्षात आलं आहे की ही जी गँग आहे त्यात 2 राजकीय पुढारी आहेत, 2 अतिरेकी संघटनांचे नेते आहेत आणि 2 बांगलादेशचे एजंट। या 6 लोकांनी मिळून हे षडयंत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या काळात राबवलं। याची चौकशी ATSनी सुरू केली आहे। प्रशासनात जे तहसीलदार पातळीवर, नायब तहसीलदार ज्यांनी मोठ्या प्रमाणात जिथे इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे, तर मालेगावचे 2 तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे। अमरावतीत पण एका तहसीलदारची चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या तहसीलदारांना आता निर्देश देण्यात आले आहे की सगळ्या अर्जांचं पुन्हा रिव्हेरिफिकेशन करा। माझी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे ही आहे की हे 2 लाख लोक ज्यांचा भारतात जन्म झाला नाही, त्यांच्याकडे कुठलाही कागद पुरावा नाही, बोगस कागदपत्र दिलेले आहेत, यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी उद्या मी मालेगावला पोलीस स्टेशनला माझा तक्रारीची पाठपुरावा करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मालेगावला जाणार। ज्या लोकांनी बोगस फर्जी डॉक्युमेंट दिलेत त्या सगळ्या बांगलादेशी मुस्लिमच्या विरोधात FIR झालाच पाहिजे। बॉर्डर जे आहेत, बॉर्डर भारत आणि बांगलादेशची ज्या बॉर्डर कमकुवत आहेत त्या ठिकाणची सुरक्षा कुठेतरी कुचकामी आहे। त्या ठिकाणीच कुठेतरी दलाली होती आणि अशा बांगलादेशींना अवघ्या काही रुपयांमध्ये भारतामध्ये सोडण्यात येतं। आता या 2 गोष्टी वेगळ्या आहेत। 4,500 किलोमीटरची बॉर्डर आहे, नद्या आहेत। तिथून घुसखोरी कमी करण्यासाठी जे पावलं उचलली पाहिजे ते उचललीच पाहिजे। त्यात राज्य सरकारने पण तिथल्या पण हा जो मी घोटाळा काढलाय हा तर पूर्ण महाराष्ट्राचाच आहे। तहसीलदारांना अधिकार दिल्यात, गेल्यानंतर त्यांनी त्याचा जो दुरुपयोग केला, म्हणून सध्या माझं लक्ष या घोटाळ्यावर आहे। 1 महिन्यात मला खात्री आहे याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होणार।
2 अधिकारी सस्पेंड झाल्या, आणखी 2 चौकशी सुरू आहेत. आता ह्या जे बांगलादेशी घुसखोरवर खोटे डॉक्युमेंट दिले त्या संदर्भात फौजदारी कारवाई त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी उद्या मी मालेगाव पोलीस स्टेशनला जाणार.